ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार सर्वांना. सामवेद ऑनलाईन वर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर काय मुलांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज मी विजया गणेश गाठीबांधे सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा हलगा तालुका बेळगाव ग्रामीण येथे सहशिक्षिका म्हणून सेवा करीत आहे आणि आज आपल्यासमोर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयामधील प्रकरण 14वे सममिती यातील पहिला भाग सादर करणार आहे. विद्यार्थ्यांनो, सममिती ही एक भूमितीय संकल्पना आहे. आपण आपल्या सभोवताली अनेक प्रकारच्या वस्तू आणि प्राणी बघत असतो. या सर्व प्राण्यांमध्ये काही वस्तूंमध्ये आपल्याला सममिती जाणवते. निसर्गातील अनेक पाने, फुले यांच्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारची रचना आहे आणि त्या रचनेमध्ये साम्य दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर आता एका मुखवट्याचे चित्र आहे. निरीक्षण करा. याचे निरीक्षण केल्यास असे दिसून येते की या चित्राच्या मधातून जर सरळ उभी काल्पनिक रेषा काढली तर चित्राचे 2 समान भाग दिसून येतात. चित्राची डावी बाजू आणि उजवी बाजू समान दिसते. विद्यार्थ्यांनो, आता अजून तुमच्या समोर एक चित्र आलेलं आहे. या चित्राचे निरीक्षण करा. आपल्याला काय दिसून येते? हे एका नक्षीकामाचे चित्र आहे आणि ह्या नक्षीमध्ये बारकाईने बघितले तर उभी सममिती रेषा जर काढली किंवा उभी एक काल्पनिक रेषा मधातून काढल्यास या चित्राचे, या नक्षीचे डावीकडची नक्षी आणि उजवीकडची नक्षी समान दिसत आहे. त्याचप्रमाणे चित्राच्या मधील भागात आडवी काल्पनिक रेषा मनात धरली तर चित्राची वरची बाजू आणि खालची बाजू सुद्धा समान दिसते. तसेच कर्णावरून काल्पनिक रेषा जर बघितली तर कर्णावरून सुद्धा त्या कर्णाच्या दोन्ही भागांमधली नक्षी कशी दिसते? समान दिसते. तर हे सममितीय आकृतीचे उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनो, त्याच्याच बाजूला अजून एक नक्षी आहे. त्या नक्षीचे निरीक्षण करा. आपल्याला असे दिसून येते की ह्या नक्षीचे जे नक्षीकाम आहे ते सममितीय नाही. म्हणजेच एक नक्षीकाम सममितीय आहे आणि त्याच्या बाजूला असलेले दुसरे नक्षीकाम हे सममितीय नाही. मुलांनो, आपल्यासमोर अजून एक चित्र आलेले आहे. हे चित्र आहे एका हंडीचे आणि दुसरे आहे एका कपाचे. मुलांनो, निरीक्षण केल्यास आपल्याला काय दिसते? तर ही जी छोटी हंडी आहे त्याचा आकार अगदी दोन्ही बाजूला, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूचा आकार समान दिसतोय. मात्र इथे कपामध्ये कपाची दांडी आल्यामुळे याचा उजवा भाग आणि डावा भाग आपल्याला समान दिसत नाही. म्हणजेच हंडीचा आकार जो आहे तो सममिती आकार आहे, परंतु कपाचा आकार त्याच्या दांडीमुळे इथे सममिती आकार नाही. विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या अवतीभोवती असे अनेक प्रकारचे नक्षीकाम बघत असतो की ज्यामध्ये आपल्याला सममिती दिसून येते. ह्या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला सममिती दिसून येते.
अनेक भागात जर आपण हे चित्र बघितलं तर अनेक भागात आपल्याला हे चित्र समान दिसते, साम्य दिसते. मग सममितीय आकृत्या कोणकोणत्या? आपण आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक वस्तू वापरत असतो. त्यातील सममितीय वस्तू कोणत्या? तर आपल्यासमोर आहे बघा बॅग, तसेच आपले ड्रेस, त्याचप्रमाणे स्वयंपाकाची भांडी, पंखा या सममितीय आकृत्या आहेत. या उलट आपल्याला काही असममितीय आकृत्या सुद्धा बघायला मिळतात. उदाहरणार्थ इथे चित्र दिलेले आहे. ते चित्र प्राण्यांच्या बाजूने घेतलेले चित्र, तसेच बंदुकीचे चित्र, त्याचप्रमाणे काही वस्तू ज्या असममितीय आहेत. या चित्रांच्या विविध भागात आपल्याला समानता दिसून येत नाही, म्हणून यांना आपण असममितीय आकृत्या असे म्हणतो. तर विद्यार्थ्यांनो, यावरून आपण काय म्हणू शकतो? सममिती म्हणजे काय? तर सममिती म्हणजे एका आकृतीच्या किंवा चित्राच्या विविध भागात असलेल्या समानतेचे मापन. एकाच आकृतीमध्ये किंवा एकाच चित्रामध्ये निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते की त्याच्या विविध भागामध्ये समानता असते आणि त्या समानतेचे मापन जे आपण करतोय त्याला म्हणतो आपण सममिती. मुलांनो, आहे की नाही किती सुंदर चित्र आहे हे चित्र आहे एका सुंदर फुलपाखराचे. आपल्याला माहितीच आहे की फुलपाखराचे दोन्ही जे पंख आहेत ते अगदी हुबेहूब समान दिसतात. त्या पंखांवर असलेले ठिपके किंवा रेषा यांची रचना सुद्धा अगदी हुबेहूब आणि समान असते. या फुलपाखराच्या मधोमध उभी सममिती रेषा किंवा उभी आपण काल्पनिक रेषा म्हणूया, उभी काल्पनिक रेषा जर आपण घेतली तर या फुलपाखराचे दोन समान भाग होतात. याच काल्पनिक रेषेला आपण सममिती अक्ष असे म्हणतो किंवा सममिती रेषा असे सुद्धा आपण म्हणू शकतोय. मग सममिती अक्ष म्हणजे काय? तर ज्या सरळ रेषेने आकृतीचे दोन समान भाग होतात त्या सरळ रेषेला सममिती अक्ष असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, या आकृतीमध्ये एका सरळ रेषेने आकृतीचे दोन समान भाग झालेले आहेत आणि ही जी रेषा आहे त्या रेषेला आपण सममिती अक्ष असे म्हणतोय. मुलांनो, आता आपल्यासमोर चित्र आहेत. या चित्रांचे निरीक्षण करा, बघूया. या चित्रामध्ये काय दिसून येते? तर सुरुवातीला एक बाणाचे चित्र आहे. त्या बाणाच्या चित्राच्या मधोमध जर रेषा काढली तर ह्या चित्राचे बरोबर समान भाग होतात. त्याचप्रमाणे दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा मधातून सरळ उभी रेषा काढली तर चित्राचे दोन समान भाग होतात. अजून एक चित्र आपल्यासमोर दिसतंय. त्या चित्रामध्ये मात्र उभी रेषा काढल्यास दोन समान भाग होत नाही. त्यासाठी आडवी रेषा काढायला पाहिजे. या चित्राचे दोन समान भाग होण्यासाठी चित्राच्या मधोमध आडवी सममिती रेषा आपण काढलेली आहे. या तीनही चित्रांमध्ये दोन समान भाग होण्यासाठी फक्त एक आणि एकच रेषा काढता येते. म्हणून अशा चित्रांना एक सममिती अक्ष असणारी आकृती किंवा चित्रे. या चित्रांना आपण काय म्हणायचं? एक सममिती अक्ष असणाऱ्या आकृती. विद्यार्थ्यांनो, आताच आपण सममिती म्हणजे काय आणि सममितीचा अक्ष म्हणजे काय हे समजून घेतले, हो की नाही? मग आता आपण बघूया या सममितीच्या संकल्पनेचा उपयोग आपण कुठे कुठे करतोय. तर आपण बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये या सममितीच्या संकल्पनेचा उपयोग करतोय. उदाहरणार्थ कला क्षेत्र, व्यवसाय क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, बांधकाम क्षेत्र इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये आपण काय करतोय? सममितीचा उपयोग करतो. कला क्षेत्रामध्ये आपण सममितीचा उपयोग कसा करतोय?
कुठल्या कुठल्या कलेमध्ये आपण सममितीचा उपयोग करू शकतो सांगा बघूया. आपण नक्षीकाम करताना, तसेच भरतकाम, शिवणकाम सुद्धा करताना आपण सममितीचा उपयोग करतोय. विणकाम, तसेच शिल्पकला, चित्रकला, रांगोळी काढताना, घर सजविताना इत्यादी विविध कलाक्षेत्रांमध्ये आपण सममितीचा उपयोग करीत असतो. आता व्यावसायिक क्षेत्र. व्यावसायिक क्षेत्रात आपण सममितीचा उपयोग कसा करतोय? उदाहरणार्थ शिंपी कपडे शिवत असतात. शिंपी त्यांच्या कार्यामध्ये सममितीचा उपयोग कसा करतात? तर विद्यार्थ्यांनो, कपडे कापत असताना ते सममिती गृहीत धरतात. सममितीचा वापर करूनच कपड्याचं कात्रण केले जाते. त्याचप्रमाणे न्हावी, सुतार, लोहार, सराफ व्यापारी सुद्धा सममितीचा वापर करतात. तुम्ही या चित्रामध्ये बघतच असाल. हे चित्रामध्ये दागिन्याचं चित्र दाखवलेलं आहे. दागिने तयार करत असताना सराफ काय करतात? नक्षी करत असताना दागिने सुंदर होण्यासाठी दागिन्याच्या अगदी डावी बाजू आणि उजवी बाजू, त्याचप्रमाणे त्याच्यातील कोरीव काम सुद्धा सममितीचा वापर करून करीत असतात. औद्योगिक क्षेत्र. औद्योगिक क्षेत्रात सममितीचा कसा वापर होतोय? औद्योगिक क्षेत्रात आपण कसं करतोय? कापडावर डिझाईन तयार करण्यासाठी सममितीचा वापर होतोय. त्याचप्रमाणे प्लायवूड लॅमिनेशन करण्यासाठी, कारखान्यांमध्ये विविध वस्तू तयार होत असतात. बॅग, पंखा, TV, खुर्ची इत्यादींच्या निर्मितीसाठी सममितीचा वापर होतो. सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूसुद्धा तयार करताना सममिती वापरतात. तसेच वाहन निर्मितीसाठी सुद्धा सममितीचा वापर होतो. इत्यादी सर्व क्षेत्रामध्ये, या औद्योगिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सममितीचा वापर होऊन वस्तू तयार होत असतात. विद्यार्थ्यांनो, आता आपण बघूया बांधकाम क्षेत्रामध्ये सममितीचा कसा वापर होतोय. मुलांनो, आपल्या समोर एका सुंदर इमारतीचे चित्र दिसत आहे, होय की नाही? ही इमारत ओळखा बघूया. ही इमारत आहे आपल्या बेळगाव जिल्ह्यातील सुवर्ण विधानसभेची. या इमारतीचे निरीक्षण केले असेल, तुम्ही सहलीला गेला असाल तेव्हा या इमारतीचे जर आपण निरीक्षण केले तर या इमारतीची डावी बाजू आणि उजवी बाजू हुबेहूब समान दिसते. विविध प्रकारचे बांधकाम करत असताना बाहेरचे दृश्य हे सममितीय असावे, तेव्हाच ते सुंदर दिसते. या दृष्टिकोनातून बांधकाम करताना त्याचा वापर केला जातोय. तर बांधकाम क्षेत्रामध्ये बाहेरील दृश्य ठरवताना सममितीचा वापर होतो. तसेच भिंतींमध्ये दगड आणि विटा यांची रचना करताना सुद्धा सममितीचा वापर होतो. तसेच स्तंभ बसवताना सममिती वापरतो. फरशी रचना करताना सुद्धा सममितीचा वापर होतो. त्याचप्रमाणे इमारतीला दारे, खिडक्या इत्यादी लावताना, तसेच घराचे छप्पर आतील आणि बाहेरील बाजूंनी डिझाईन करताना सुद्धा सममितीचा उपयोग होतो. अशा प्रकारे या बांधकाम क्षेत्रात सममितीचा वापर आपण करू शकतोय. मुलांनो, आत्ताच आपण सममितीचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात कसा होतो ते बघितले. आता आपण पाहूया सममितीचे प्रकार किती व कोणते. मुलांनो, सममितीचे एकूण 3 प्रकार आहे. पहिला प्रकार म्हणजे रेषीय सममिती, दुसरा प्रकार परावर्तनीय सममिती आणि तिसरा प्रकार परिभ्रमणीय सममिती. आता आपण पहिला प्रकार रेषीय सममिती बघूया. रेषीय सममिती म्हणजे काय? तर मुलांनो, आत्तापर्यंत ज्या सममितीय आकृत्या आपण बघितल्या आहे त्या सममितीय आकृत्यांमध्ये काय होते? एका सरळ काल्पनिक रेषेने त्या आकृतीचे हुबेहूब दोन समान भाग दिसतात. तसंच रेषीय सममिती म्हणजे काय?
जर एका सरळ रेषेने आकृतीचे 2 समान भाग होत असतील तर अशा आकृतीला रेषीय सममिती आकृती असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, सांगा बघूया, रेषीय सममिती आकृती म्हणजे काय? जर एका सरळ रेषेने आकृतीचे 2 समान भाग होत असतील तर अशा आकृतीला रेषीय सममिती आकृती असे म्हणतात. या चित्राचे निरीक्षण करा. मुलांनो, इथे एक चित्र दिलेले आहे आणि या चित्राचे जर 2 भाग करायचे असेल तर आपल्याला तिथे उभा सममिती अक्ष मिळतोय. त्याचप्रमाणे ही जी खालची 2 चित्रे आहेत, टी अक्षर आणि हे आयात आणि चौरसाचे चित्र, तर यामध्ये सुद्धा आयात आणि चौरसाचे चित्र एकमेकांवर ओव्हरलॅप झाल्याने एक वेगळी डिझाईन तिथं तयार मिळते आणि ह्या आकृतीचा सममिती अक्ष आपल्याला त्याच्या कर्णावरून मिळत आहे. या 3ही आकृत्यांमध्ये किती सममिती अक्ष आहेत? हां, या 3ही आकृत्यांमध्ये एक सममिती अक्ष आपल्याला काढता येतो. मुलांनो, आता या आकृतीचे निरीक्षण करा. येथे एका ताऱ्याची आकृती दिलेली आहे. यामध्ये आकृतीचे जर 2 समान भाग करायचे असतील तर सममिती अक्ष कुठून कुठून मिळेल? कसा? मुलांनो, आपल्यासमोर जी आकृती दिसत आहे त्याच्या टोकाकडील शिरोबिंदूतून आपण एक समान रेषा, एक सरळ रेषा काढलेली आहे. ही सरळ रेषा म्हणजेच सममिती अक्ष आणि या अक्षाने या आकृतीचे 2 समान भाग होतात. असे किती सममिती अक्ष या आकृतीमध्ये काढता येतील? तर बघा मुलांनो, विचार करा, कल्पना करा. या आकृतीच्या प्रत्येक टोकाकडील शिरोबिंदूतून काढलेला सममिती अक्ष या आकृतीचे 2 समान भाग करतोय. बघा, तर असे एकूण या आकृतीला 5 सममिती अक्ष मिळतात. वरून काढलेला एक सममिती अक्ष, तसेच 5ही शिरोबिंदूतून काढलेले सममिती अक्ष. अशा आकृतींना अनेक सममिती अक्ष असणाऱ्या आकृत्या असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, इथे आपण निरीक्षण करत असाल अनेक सममिती रेषा असणाऱ्या आकृत्या. इथे आपल्याला चौरसामध्ये सुद्धा अनेक सममिती अक्ष दिसत आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या बाहेरील बाजूला एक डिझाईन आहे. त्या डिझाईनमध्ये सुद्धा आपण अनेक सममिती अक्ष काढू शकतोय. म्हणजे ह्या ज्या दोन्ही आकृत्या आहेत त्या अनेक सममिती रेषा असणाऱ्या आकृत्या आहेत. मुलांनो, आता आपल्यासमोर एका आयाताचे चित्र दिसत आहे. ओळखता की नाही हे चित्र? आयात, यातील समोरासमोरील बाजू समान आहेत आणि याला 4 कोन आहेत. या आयताकृती आकृतीचे सममिती अक्ष जर शोधायचं असेल तर किती सममिती अक्ष मिळतील? आयताला बघा, काढूया. आयताला एक उभा सममिती अक्ष आणि एक आडवा सममिती अक्ष, असे आयताला एकूण 2 सममिती अक्ष मिळतात. या आयताला कर्णावरून जर आपण रेषा काढली तर हे आयात समान होतील काय? नाही, होणार नाही. म्हणून कर्णावरची रेषा ही सममिती अक्ष होणार नाही. मग आयताला फक्त 2 सममिती अक्ष असतात, एक उभा सममिती अक्ष आणि एक आडवा सममिती अक्ष. विद्यार्थ्यांनो, आता पुढे आपल्यासमोर एका त्रिकोणाचं चित्र आहे. ओळखा बघूया, हे त्रिकोण कुठले आहे? हे त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण. या समद्विभुज त्रिकोणाला आपल्याला सममिती अक्ष काढायचे आहे. कसे काढूया बघा. या समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतच्या शिरोबिंदूतून जर आपण ही रेषा काढली तर आकृतीचे भाग होतात का? नाही. म्हणजे हा सममिती अक्ष होणार नाही. इथून सुद्धा एक रेषा जर काढली तरी आकृतीचे समान भाग होत नाही. म्हणजे इथे सुद्धा ही सुद्धा सममिती रेषा होणार नाही. पण पायालगतचे कोन सोडून तिसऱ्या शिरोबिंदूतून पायाला जर एक उभी रेषा काढली, ज्याला आपण त्रिकोणाचे शिरोलंब काढला, तर मात्र
या त्रिकोणाचे दोन समान भाग आपल्याला दिसून येतात. म्हणजेच समद्विभुज त्रिकोणाला एक सममिती अक्ष असतोय आणि तो म्हणजे त्याचा शिरोलंब. मुलांनो, आज आपण सममिती म्हणजे काय ते बघितलं. तर मुलांनो, आता आपल्यासमोर अजून एक आकृती आहे. ती आकृती आहे वर्तुळ. या वर्तुळाला आपण सममिती अक्ष काढूया. मुलांनो, सांगा बघूया, कोणता अक्ष काढला तर वर्तुळाचे दोन समान भाग होतील? हां, बरोबर, असा एक उभा अक्ष काढल्यास वर्तुळाचे दोन समान भाग होतात. रवी, तुझं सुद्धा बरोबर आहे. या वर्तुळाला एक असा आडवा अक्ष काढला तरी सुद्धा वर्तुळाचे दोन समान भाग होतात. त्याचप्रमाणे या वर्तुळाला त्याच्या बाजूने अजून एक रेषा काढली, तिरपी रेषा काढली तरी सुद्धा वर्तुळाचे दोन समान भाग होतात. इकडून तिरपी रेषा काढली, ती सुद्धा सममिती अक्ष आहे. यावरून वर्तुळाला आपण कोणत्याही कोनातून एक सरळ रेषा वर्तुळ मध्यातून जाणारी जर काढली तर ती सममिती रेषा होते. बघा, अशा वर्तुळाला अनेक सममिती रेषा काढता येतात. वर्तुळाला अनेक सममिती रेषा काढता येतात. वर्तुळाचा मध्यबिंदू आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू यांना जोडणारी जी रेषा आहे त्याला आपण व्यास, दुसऱ्या शब्दात आपण व्यास असे सुद्धा म्हणतो. मग वर्तुळाचा व्यास आणि वर्तुळाची सममिती रेषा एकच आहे. जसं आपण वर्तुळाला व्यास काढतो, व्यास आणि सममिती रेषा समान असते. जसं वर्तुळाला अनेक व्यास काढता येतात तसेच वर्तुळाला अनेक सममिती अक्ष सुद्धा काढता येतात. आपण आता बघूया कोन. मुलांनो, आपण अनेक प्रकारचे कोन काढतो. लघुकोन, काटकोन, विशाल कोन असे अनेक प्रकारचे कोन आपण काढत असतो. हा कोणत्या प्रकारचा कोन आहे? हा आहे लघुकोन. आता या लघुकोनामध्ये सममिती रेषा जर काढायची असेल, म्हणजेच या कोनाचे दोन समान भाग करायचे असेल तर कोनाच्या मध्यातून एक कोन दुभाजक रेषा आपल्याला काढावी लागेल आणि ही कोन दुभाजक रेषा म्हणजेच कोनाची सममिती रेषा होय. या सममिती रेषेने या कोनाचे दोन समान भाग होतात. मुलांनो, आता सांगा, काटकोन त्रिकोणात काटकोनात कोण जर काटकोन असेल तर काटकोनात आपण किती सममिती रेषा काढू शकतो? काटकोनातही आपल्याला एक सममिती रेषा काढता येते. त्याचप्रमाणे जर आपण 90 अंशापेक्षा मोठा कोन घेतला, विशाल कोन घेतला तर विशाल कोनात आपल्याला किती सममिती रेषा काढता येतील? विशाल कोनातही आपल्याला एकच सममिती रेषा काढता येईल. मुलांनो, समजा आपण एक लंब वर्तुळ घेतले. तुम्ही तुमच्या वहीवर एक लंब वर्तुळाचे चित्र काढा पेन्सिलच्या सहाय्याने. लंब वर्तुळ काढल्यानंतर बघा, त्या लंब वर्तुळाचे निरीक्षण करा. काय दिसेल तुम्हाला? किती सममिती अक्ष काढता येतात? हां, तुमच्या लंब वर्तुळामध्ये तुम्ही एक उभी सममिती रेषा काढू शकता, तसेच एक आडवी सममिती रेषा सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता. म्हणजेच लंब वर्तुळाला दोन सममिती अक्ष असतात. मुलांनो, एक काटकोन त्रिकोण काढा बघूया. या काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला किती सममिती रेषा काढता येतात? तर काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा काटकोन आहे त्या ठिकाणी एक सममिती रेषा काढता येते. काटकोन त्रिकोणाला एक सममिती रेषा असते. मुलांनो, आता तुम्ही एक विषमभुज त्रिकोण काढा. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या मापाच्या असतील असा एक त्रिकोण काढा आणि त्याला सममिती अक्ष दर्शवा. हां, आता सांगा किती सममिती अक्ष काढता येतात?
नाही आला ना? हां, विषमभुज त्रिकोणाला एकही सममिती अक्ष काढता येत नाही. म्हणजेच विषमभुज त्रिकोणाला 0 सममिती अक्ष असतात. मुलांनो, आत्ताच आपण सममिती म्हणजे काय, सममिती अक्ष कशाला म्हणायचं, त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सममितीचा वापर कोठे कोठे करतोय हे आपण बघितलेलं आहे. तसेच रेषीय सममिती म्हणजे काय ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी आपण सगळ्यात शेवटी तुम्हाला किती समजलंय ते बघण्यासाठी एकही प्रश्न विचारूया. तर मुलांनो, या स्तंभामध्ये योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी एका स्तंभामध्ये आकृतींचे नाव दिलेले आहे आणि दुसऱ्या स्तंभामध्ये सममिती अक्षरांची संख्या दाखवली आहे. तर सांगा बघूया, कोणाला किती सममिती अक्ष असतात? कोणाला 1 सममिती अक्ष असतो. समभुज त्रिकोणाला किती सममिती अक्ष असतात? समभुज त्रिकोणाला 3 सममिती अक्ष असतात. लंबवर्तुळाला किती सममिती अक्ष असतात? लंबवर्तुळाला 2 सममिती अक्ष असतात. आणि विषमभुज त्रिकोणाला किती सममिती अक्ष असतात? विषमभुज त्रिकोणाला 0 सममिती अक्ष असतात. मुलांनो, आजचा पाठ तुम्हाला समजलेला आहे. त्यानंतर आजच्या पाठाशी निगडीत एक गृहकार्य मी तुम्हाला देत आहे. तुम्ही काय करायचं, 4 सममितीय चित्र काढायचं. अगदी सममितीय असणारी चित्र काढायची 4, आणि त्या चित्रांमध्ये त्यांचे सममिती अक्ष दाखवायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इथेच थांबूयात आणि पुढचा पाठ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. अनुदिना